नमस्कार, मी पद्मावती धनंजय कोरेकर. राजमाता, राष्ट्रमाता मा जिजाऊ साहेब आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना शतशः वंदन करून मी आज एका महिलेचीच माहिती देणार आहे. कारण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले किंवा राजमाता जिजाऊ मासाहेबांचा इतिहास सतत आपल्याला उत्साहवर्धक, प्रेरणादायी असा ठरलेला आहे. या कर्तबगार स्त्रियांची चरित्र जर सर्व स्त्रियांच्या मुलींच्या वाचनामध्ये आली तर त्यांनाही आपला जीवन प्रवास उत्कृष्टपणे साधता येऊ शकतो. आज मी तुम्हाला आपल्याला काही नावं सांगणार आहे. पंडिता रमाबाई, सिंधुताई सपकाळ, आनंदीबाई जोशी, सावित्रीबाई फुले, मदर तेरेसा यांची नावं पाहिली ना की यांचा जीवनपट आपल्या डोळ्यासमोर येतो की स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आणि नंतरच्या काळामध्येही यांचा जो काही प्रवास आपल्याला वाचनीय वाटतो, वंदनीय वाटतो, त्यामुळे बहुसंख्य स्त्रियांना आपला जीवन प्रवास उत्तम घडविण्यास मदत होत आहे. थोर स्त्रियांची चरित्र जशी पुरुषांची चरित्र आपण कारकांची चरित्र वाचतो, तशी थोर स्त्रियांची चरित्र जर नवीन युवा तरुणींना वाचायला मिळाली तर त्यांनाही आपलं आयुष्य सुंदर घडविण्याला मदत होईल. आपल्याला आज मी जो विषय घेतलेला आहे तो किरण बेदींचा घेतला आहे. मला वाचनात आलेली माहिती त्यांची खूप अशी भिडून गेली, हृदयाला भिडून गेलेली. पूर्वीच्या काळी आपल्याला माहिती आहे, लष्करात किंवा पोलीस दलात सहसा स्त्रियांना परवानगी नसायची किंवा स्त्रिया धाडसही करत नसायच्या आणि त्याच्यामुळे तिथे नसायच्या. कर्तबगार स्त्रिया म्हणून तिथे जातही नसायच्या. परंतु आपल्याला एक हे नाव इतिहासातलं की ज्या किरण बेदींनी आपला इतिहास घडवलेला आहे भारतीय संस्कृतीमधला, हा अतिशय प्रेरणादायी असा इतिहास आहे. अर्थात त्या आमच्या समकालीन आयुष्यातल्याचा आम्ही समजतो. त्यांचा जन्म पंजाबमधल्या अमृतसर इथे 9 जून 1949 मध्ये झालेला होता. वडील आणि आई यांचे उत्तम संस्कार त्यांच्यावर असल्यामुळे त्यांनी खूप सुंदर असं आपल्या आयुष्याचं सोनं केलेलं आहे. तडफदार, शिस्तबद्ध अधिकारी म्हणून त्यांची गणना झालेली आहे. विशेषतः पोलीस दल आणि लष्कर इथं जेव्हा कोणी जात नव्हत्या, त्या पहिल्या पोलीस दलामध्ये पहिल्या IPS अधिकारी, कर्तबगार महिला पोलीस अधिकारी म्हणून किरण बेदींचा इतिहास तयार झालेला आहे. आम्ही जेव्हा शाळा कॉलेजांमध्ये असायचो तेव्हा गमतीने त्यांना क्रेन बेदी असं म्हटलं जायचं. पहा, सहज आमचे गुरुजी, शिक्षक आम्हाला इतिहास सांगताना म्हणायचे की क्रेन बेदीचा तुम्हाला इतिहास सांगतो. आणि त्याची गंमत, छोटेसा विनोद असेल कदाचित तो, पण तो सांगून मी बाकीच्या प्रवासाला पुढच्या सुरुवात करणार आहे. ते का केलेले, त्या दिल्लीमध्ये असताना वाहतूक व्यवस्था त्यांच्याकडे होती आणि वाहतूक व्यवस्था अतिशय शिस्तबद्ध. स्वतः किरण बेदीच शिस्तबद्ध अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत आणि काटेकोरपणे तंतोतंत पालन करणाऱ्या वाहतूक व्यवस्थेमध्ये एकदा विना पार्किंगच्या जाग्यात एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याची, राजकारण्यांची कार तिथे होती आणि कुठलाही मागचा पुढचा अधिकार न करता त्यांनी ऑर्डर दिली, कोणी मोठा अधिकारी असो वा सामान्य असो, नियम मोडला तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे. म्हणून त्यांनी क्रेननी ती कार उचलली गेली. अर्थात राजकीय पुढाऱ्यांचं नाव मी सांगणार नाही तिथे, परंतु त्यांना किरणच्या ऐवजी विनोदानं ट्रेन बेदी असं आम्हाला लहानपणी वाचलेलं कॉलेजमध्ये आम्ही. तर अशा ह्या किरण बेदींबद्दल थोडीशी माहिती माझ्या जी वाचनात आली तीच मी पुन्हा मुलींना, विशेषतः स्त्रियांना प्रेरणादायी ठरावी, वाचला. हा जर व्हिडिओ खरं सर्वांनी ऐकला, सर्व मुलींनी, स्त्रियांनी, तर त्या आपल्या मुलींना नक्कीच या प्रवासाकडे पाठवू शकतील. यांचा IPS अधिकारी म्हणून जेव्हा प्रशिक्षण सुरू झालं किरण बेदींचं, त्यावेळेला 80 पुरुष होते आणि एकट्या स्त्री म्हणून, महिला म्हणून किरण बेदी होत्या. पहा, तर कशा प्रकारचं यांचं कर्तव्य बजावलं त्यांनी ते घेताना
त्या BA इंग्लिश झाल्या, पॉलिटिक्स MA केलं, LLB केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी PhD पण केली. म्हणजे केवळ अधिकारी म्हणून त्यांनी सरकारी सेवेत काम केलेलं नाही, तर एक उत्तम समाजसेविका, एक उत्तम समाज सुधारक म्हणूनही त्यांचं काम नावाजलं जाते. पहा, सर्व अधिकारी आपल्याला माहितीच असतात, परंतु यांच्या पुढे जे लागलेलं आहे ना, ते शिस्तबद्ध अधिकारी हे लावलेले आहे. त्यांच्या वडिलांचं नाव प्रकाशलाल होतं आणि आईचं नाव प्रेमलता असं होतं. अर्थात सुसंस्काराशिवाय हे घडत नसतं. त्यांनी विशेष म्हणजे त्यांना खेळाची फार आवड होती, त्यामुळे नॅशनल ज्युनियर टेनिस विजेत्या 1966 मध्ये त्यांना पुरस्कार मिळालेले होते. म्हणजे पहा कसं अष्टांग व्यक्तिमत्व ज्याला म्हणा, अष्टगुण व्यक्तिमत्व ज्याला म्हणू, असं त्यांचं बहुगुणी व्यक्तिमत्व कसं घडलेलं आहे ते आपल्या लक्षात येतं. पहा, आणि ज्या वेळेला त्या सेवेत हजर होत्या तेव्हा अंमली पदार्थ सेवन आणि घरगुती हिंसाचार याच्यामध्ये त्यांनी PhD केलेली होती. हा विषय तसा नाजूक आहे. स्त्रियांच्या संदर्भात त्याची आपल्याला माहिती घेता येईल की अंमली पदार्थ आणि मद्यसेवन वगैरे सगळं केल्यानंतर कुटुंब व्यवस्था कशी विस्कळीत होते हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मग त्यामुळे त्यांनी त्याच्यात सुधारणा कशा करता येतील म्हणून नवज्योती संस्था होती, ती स्वतः त्यांनी स्थापन केली आणि त्याच्यात व्यसनमुक्तीचं कार्य त्यांनी सुरू केलेलं. मला वाटतं भारतीय संस्कृतीच्या इतिहासामध्ये हे काम खूप स्त्रियांच्या दृष्टीनं मोलांचं आहे. आज कित्येक कुटुंब आपल्याला व्यसनाधीन झालेली असतात आणि कित्येक स्त्रियांना आपल्या आयुष्याची आहुती म्हटलं तरी या व्यसनाधीन कुटुंबांमध्ये द्यावी लागलेली आहे. पण किरण बेदींनी हा विषय जो हाताळला तो अतिशय मोलाचा हाताळलेला आहे. विशेष म्हणजे युनोच्या पोलीस सल्लागार म्हणून त्यांची निवड झालेली आहे. आपल्या गुणांशिवाय होत नाही, आपल्या बुद्धी कौशल्याशिवाय होत नाहीये. जागतिक सल्लागार म्हणून त्यांना पोलीस दलात केलेले आहे. पहा, शिक्षण घेताना कुठे त्या थांबलेले नाही. BA इंग्लिश घेऊन BA झालेल्या, पॉलिटिक्स केलं MA मध्ये, LLB केलं आणि 1993 मध्ये PhD जी केली ती या समाज सुधारणेच्या व्यवस्थेला हाताळण्यासाठी त्यांनी PhD केली होती. विशेष म्हणजे त्यांची जेव्हा तिहार तुरुंगामध्ये, जेलमध्ये अधिकारी, उच्चपदस्थ अधिकारी म्हणून नेमणूक झाली ना, तेव्हाचं कार्य तर आमच्या वाचनात यायचं की अतिशय सुंदर. जेलमधलं तुरुंग म्हटलं की आपल्याला माहिती आहे वेगळाच भाव, वेगळेच विचार आपल्या मनामध्ये येत असतात. परंतु किरण बेदीने मात्र तिहार तुरुंगात महानिरीक्षक म्हणून काम करताना काय केलं माहिती आहे का? तिथल्या कैद्यांना योग शिक्षणाचे धडे दिले, अध्यात्म शिक्षणाचे धडे दिले नव्हे, त्यांनी आपलं आयुष्य कसं सुंदर बनवावं यासाठी योगासनाचे सुद्धा धडे द्यायला तिथं तुरुंगामध्ये केलेलं होतं आणि त्यामुळे त्यांचा नाव लौकिक जगभर झालेला होता, शिस्तबद्ध तुरुंग अधिकारी म्हणून. म्हणजे कैद्याला साक्षर करणं, कैद्याला मानवाधिकार प्राप्त करून देणं, केवढा सुंदर संवेदनाशील विषय हा किरण बेदींनी हाताळलेला आहे. विशेष म्हणजे समाजामध्ये असताना त्यांनी शिस्त तर सांभाळली, कोणाची कदरही केलेली नव्हती. पांडेचेरीच्या त्या नायब राज्यपाल म्हणून 2016 ते 2021 पर्यंत त्यांनी काम पण पाहिलेलं आहे. ही अशी पदं उगाच मिळत नसतात. त्यांचं स्वतःचं बुद्धी कौशल्य आणि विशेष म्हणजे त्यांच्या कामाचा तो उरक. किती तर महिला आपल्याला माहिती आहे की मानवतेची वागणूक म्हणून त्यांना मॅग्सेसे पुरस्कार मिळालेला होता. शिक्षण क्षेत्रात असताना, टेनिस क्षेत्रात असताना त्यांना जवाहरलाल नेहरू पुरस्कार मिळाला. हे पुरस्कार एवढे मोठे मोठे कसे मिळतात हो? काहीतरी कौशल्य अंगी असल्याशिवाय मिळत नसतात. आणि अशा प्रकारच्या ह्या किरण बेदींनी कुटुंब व्यवस्था स्वतःची उत्तम सांभाळली. हे तर त्याच्याहून सोन्याहून पिवळं आहे. पहा कसं त्यांचे पती जे होते ना, ते ब्रिज बेदी हे पती, ते टेक्सटाईल इंजिनियर होते. पहा,
म्हणजे तसे व्यावसायिक होते, पण समाज सुधारण्याचं त्यांनाही वेड होतं. दोघाही पती पत्नींनी एकमेकांना कुटुंब व्यवस्थेमध्ये नव्हे समाज व्यवस्थेत सुद्धा साथ दिली आणि त्यामुळे या दोघांचंही आयुष्य खूप सुंदर असं घडलं गेलेलं, त्यांच्या हातून सुंदर असं काम हे घडलं गेलेलं आहे. आणि त्यामुळे भारतीय संस्कृतीच्या इतिहासात, राजकारणात, समाजकारणात या दोघांचंही नाव सुवर्ण अक्षराने कोरलं गेलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही आपल्याला. अशा ह्या समाजसुधारकांचा इतिहास जर आपण पाहिला तर त्याचा परिणाम जे जे आपण उत्तम समर्थ रामदास स्वामींनी म्हणाले, जे जे उत्तम ते ते घ्यायचे, जे जे चांगलं असेल ना ते ते आपण घ्यायचं असतं. आज समाजाकडची स्थिती जर पाहिली, स्त्रियांची अतिशय वाईट स्थिती झालेली दिसते की स्त्रियांनी शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी, नोकरी करीत असताना येणाऱ्या अडचणी, पूर्वीच्या काळी तर फक्त घरातले पालक फक्त आणि फक्त शिक्षिका पेशासाठीच परवानगी द्यायचे, परंतु आज त्याही पेशाला काळीमा लागेल अशा प्रकारचं वर्तन शिक्षकांकडूनच घडत आहे. आणि मग अशा प्रकारच्या ह्या वातावरणामध्ये आपण स्त्रियांनी काय करायचं हा सर्व स्त्रियांनी ठरवण्याचा. म्हणून अशी थोर स्त्रियांची चरित्र जर आपण वाचली तर आपल्याला त्याची नक्कीच मदत होईल आणि आपलं आयुष्य सुंदर घडेल, आपलं जीवन चांगलं घडेल असं मला वाटतं. आणि म्हणून हा व्हिडिओ ज्या मुलींच्या हातात, ज्या स्त्रियांच्या हातामध्ये पडेल त्यांनी मात्र तो प्रसारित करण्याचं काम करावं. एक 4-5 स्त्रियांना, 4-5 मुलींना जरी हा व्हिडिओ पाहिला आणि त्यांनी किरण बेदींचा इतिहास पाहिला, ऐकला तर त्यांना त्याचा फायदा होईल. काही वेळेला काही गोष्टी आपल्याला अजाणपणे समजत नाहीत आणि मग आपण त्याच्यातून निसटून समाजाच्या प्रवाहातून बाजूला जातो. म्हणून समाजाच्या प्रवाहात येण्यासाठी आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण असे थोरा मोठ्यांचे चरित्र नक्कीच अभ्यासले पाहिजे. आणि म्हणून मला भावलेलं चरित्र सतत आम्ही दुपारच्या वामकुक्षेनंतर जेव्हा काही एखादा घेतो, थोर स्त्रियांची चरित्र हे पुस्तक माझ्या हाताला लागलं आणि त्याच्यामध्येही मला माहिती मिळाली की किरण बेदींचं आयुष्य कसं घडलेलं आहे. लष्करामध्ये स्त्रियाच नसायच्या, पूर्वी मिलिटरीमध्येही नसायच्या, पण आज आपल्याला माहिती आहे की मिलिटरीमधल्या स्त्रिया, लष्करामधल्या स्त्रिया किंवा वैमानिक वगैरे होत आहे स्त्रिया, हे पाहून खरंच त्यांना काही नाही, फक्त सॅल्यूट करावा वाटतो आणि नतमस्तक व्हावं लागतं. अशा ह्या किरण बेदींच्या या कर्तबगारी पुढे मी नतमस्तक होते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.